ठीक आहे. आपण बोलत होतो की मेजर रेंज आणि इंटरनल रेंज काय असतात. ठीक आहे, नॉर्मल आहे हे काय असं प्रूव्हन असं इंटरनॅशनल प्रूव्हन असं काही सब्जेक्ट नाही आहे. पण आपलं जे ऑब्झर्वेशन दिसतं त्याच्यावरून बोलू, आपल्या सेटअपवरून बोलू. ठीक आहे. तर याच्यामध्ये ही एक मेजर रेंज आहे आणि मार्केट खाली आलं, परत वरती गेलं, परत खाली आलं, थोडंसं वर गेलं, परत खाली आलं, परत थोडंसं वर गेलं, परत खाली आलं, परत थोडंसं वर गेलं. इथून ते परत या ठिकाणी रिजेक्शन आलं, मग परत खाली आलं थोडंसं, इथं रिजेक्शन आलं, परत परत वरती गेलं टोटल. म्हणजे जिथून सुरुवात झाली ती ह्या सिग्नलला ते इथं गेलं पहिल्यांदा इथं. ठीक आहे. परत वरती कॅन्डल क्लोज, मग परत हे असं वरती करत इथपर्यंत आलं ते. आणि इंटरनलच ह्या सगळ्या रेंज क्रिएट केल्या. आत्ताच्या घडीला बघितलं तुम्ही. ठीक आहे. तर ते आता रेंज म्हणजे बनवत आहे, नवीन बनवणार आता हे मेजर रेंज बनवेल, मग परत इंटरनल रेंज सुरू होतील. ठीक आहे. मार्केट यामध्येच खेळत राहतं. सो सर्वात पहिलं काय करायचं आपण, तर पहिला कुठलीही रेंज असेल त्याची मेजर रेंज काय ते बघायला लागेल पहिल्यांदा. उदाहरणार्थ आता हे ठीक आहे, आता या ठिकाणी ही मेजर रेंज आहे. ठीक आहे. सो पुढे असं बोलता येईल, समजा ही मेजर रेंज आपण धरली याला, ही म्हणजे ही समजा ही मेजर रेंज आपण धरली इथपर्यंत. ठीक आहे. अशी एक मेजर रेंज अशी धरली इथपर्यंत. ठीक आहे. तर ते परत इथं आलं, त्याच्या ठिकाणी ते आलं इथं. ठीक आहे. आणि मग ते दोन कॅन्डलमध्ये परत त्याला पूर्ण कवर केलेलं आहे. वरती कॅन्डल क्लोज दिली, मग ह्या आपल्या जी मेजर रेंज होती त्याच्यावरती कॅन्डल क्लोज, मग इथं परत रिटेस्ट केलेलं आहे, परत वरती चाललेलं आहे. सो ती ही मेजर रेंज तयार करेल ते पुढे. ठीक आहे. सो हे ऑब्झर्वेशन खूप गरजेचं आहे की सर्वात पहिलं काय बघायचं, तर मेजर रेंज शोधायची. आता परत ही एक मेजर रेंज होऊ शकते इथपर्यंत. ठीक आहे. तर आता ते सुरू कुठून झालं सिग्नल, ते खाली असं इथं. ठीक आहे. पण वरच्या साईडला कुठं आहे, तर ही कॅन्डल आहे ती. ठीक आहे. ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल, दुसऱ्या कॅन्डलने ह्याचा हाय तुटला, म्हणून हा सिग्नल सुरू झाला. ठीक आहे. आणि इथं तो संपला. ठीक आहे, या ठिकाणी. ठीक आहे. परत एकाच कॅन्डलने याचा हाय पण तोडलेला आहे, याचा पण हाय तोडलेला आहे. ठीक आहे. प्लस या कॅन्डलनी याचा हाय तोडलेला आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला आता इथं स्विंग्स क्रिएट होतात. मग ह्या लेवल्स जे आहेत त्या सपोर्ट म्हणून वर्क करतील आणि ते ब्रेक केल्यानंतर परत नवीन वरती जाताना रेजिस्टन्स म्हणून त्याच लेवल्स वर्क करतील. ठीक आहे. आता इथं सपोर्ट म्हणून ते वर्क व्हायला पाहिजे. आणि जर समजा ब्रेक केलं तर खालची लेवल ब्रेक होण्यासाठी तयार असते. ठीक आहे. कॅन्डल आता क्लोज खाली झालेली आहे. ठीक आहे. मग आता हे खाली यायला पाहिजे या ठिकाणी. बघूया आपण. ही मेजर रेंज इथपर्यंत आलं, आपल्याला वाटलं होतं वरती जाईल. ठीक आहे. पण त्या ठिकाणी काय केलं, इथं कॅन्डल क्लोज झाली या लेवलच्या खाली. ठीक आहे. या लेवलच्या खाली कॅन्डल क्लोज झाली, रिटेस्ट इथं केलं आहे, परत खाली आलं. मग आता परत ते जे काही कॅन्डल आहे ती 24 सेकंद आहेत ती इथं यायला पाहिजे असं आपलं मत आहे. जर खाली कॅन्डल क्लोज झाली तर इथपर्यंत ती येणार. कॅन्डल क्लोज खाली झाली. हे लाईव्हच आहे, फक्त थांबायला लागतं आपल्याला सांगताना. नवीन स्विंग बनवते खाली ते.
ठीक आहे. सो इथं टच केलं, आता ते कॅन्डल कुठे क्लोज होती हे महत्त्वाचा पार्ट आहे. त्यांनी टेस्ट केली, तिथं टेस्टिंग लेवल तीच आहे. तिथं सपोर्ट घेणार का ब्रेक करणार हे कॅन्डल क्लोजिंगवर ठरेल. अजून 17 सेकंद आहेत. वरती कॅन्डल क्लोज झाली, तर ही खाली ह्या ठिकाणी ही आता इथून खालीच कॅन्डल क्लोज होणार का वरती कॅन्डल क्लोज होणार याच्यावरती ठरणार की तो जो स्विंग आहे तो इथूनच पूर्ण करणार वरती जाणार असं, की खाली जर समजा कॅन्डल ही क्लोज झाली, आता हे 36 सेकंद आहेत, तर साहजिकच आहे मग ती लेवल पुढची ही येते. पण ही कॅन्डल कुठे क्लोज होती याच्यावरती ते ठरणार. ती वरती जर कॅन्डल क्लोज झाली तर ते इथून वरती जाताना तुम्हाला दिसलं पाहिजे. बाकी काही नाही आहे. मी फक्त आणि फक्त कॅन्डल क्लोजिंगला महत्त्व देतो आहे. तुम्ही आत्ता बघत असाल याच्यात काही फेक असं काही करत नाही आहे. काही लोकांना असं वाटतं की झाल्यावरती ते जे लोक बघतात, ज्यांना लेवल मार्क करता येतात त्यांना ते कळतं, इझी आहे ते. फक्त लेवल मार्क करता आलं पाहिजे, दॅट्स इट. लेवल सर्वात महत्त्वाच्या आहेत ॲट द एंड. ठीक आहे. सो आता वरती कॅन्डल क्लोज झाली, इतर आता हे टेस्ट इथं केले. आता वरती कॅन्डल क्लोज होते का खाली कॅन्डल क्लोज होते हे आपल्याला 46 सेकंदात बघावं लागेल. समजा खाली क्लोज झालं तर इथूनच परत खाली येताना तुम्हाला दिसेल. पण जर समजा वरती कॅन्डल क्लोज झालं तर ते वरती जाताना तुम्हाला दिसेल. साहजिकच आहे, खाली येताना पण सपोर्ट बघता येते, वरती जाताना पण ते रेजिस्टन्स ते बघणारच आहे. ठीक आहे. सो कॅन्डल क्लोजिंग खूप महत्त्वाचं आहे आणि ते कुठे टेस्टिंग करणार आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्ससाठी, या लेवल्स खूप गरजेच्या असतात आपल्यासाठी. सो आता मेन मुद्दा आपला हा होता की मेजर रेंज आणि इंटरनल रेंज. ठीक आहे. सो आता ही मेजर रेंज आहे, ही इथपर्यंत टोटल ही मेजर रेंज आहे. ठीक आहे. आणि आतमध्ये आता इंटरनल हे स्विंग्स क्रिएट होत आहेत बघा. वरती कॅन्डल क्लोज झाली, ते वरती जाताना तुम्हाला आता इथं दिसतंय. ठीक आहे. मग वरती जाताना दिसतंय, पण याच्यावरती ते गेलं पाहिजे, याच्यावरती ते गेलं पाहिजे. प्रत्येक लेवलला ते टेस्ट करत असते. ठीक आहे. सो ते टेस्ट जे करतं आहे ना, त्या ठिकाणी वरती कॅन्डल क्लोज होती का खाली कॅन्डल क्लोज होती हे महत्त्वाचा पार्ट आहे आपल्यासाठी. ठीक आहे. सो ही इंटरनल रेंज आता तयार केली आहे बघा. लक्षात येते का? ही जी मेजर रेंज आहे इथपर्यंत बनवलेली, खाली न येता पूर्ण रेंज बनवली आहे, ती आता इंटरनल रेंज बनवते. आता तुम्ही कधीही जेव्हा मार्केट उघडताल, ठीक आहे, उघडताल त्यावेळेस तुम्ही फक्त एवढं चेक करायचं की आत्ता तुम्ही इंटरनल रेंजमध्ये ज्या आहात, साहजिकच आहे तुम्ही इंटरनलमध्येच असणार कुठं ना कुठं. वरती जाताना जर असेल तरी तुम्हाला तसा काय उपयोग नसतो, मग तुम्ही कुठंतरी इथंच असणार आहे. तर तुम्ही जेव्हा ह्या साईडला कुठंतरी असाल त्यावेळेस इंटरनल रेंज जी असेल कुठली पण, त्याची मेजर रेंज कुठली ती बघायची पहिली. मेजर रेंज पहिली बघायची. ठीक आहे. मग ठरवायचं की आत्ता कुठे ते मेजर करायचं, त्याच्यानुसार त्याला मेजर करायचं. ठीक आहे. त्याच्यानुसार त्याला मेजर करायचं. ठीक आहे. त्यानुसार त्याला मेजर करायचं आणि ते कुठल्या दिशेला चाललं आहे हे आपल्याला ठरवायचं. ठीक आहे. मग ते इथं यायलाच पाहिजे दरवेळेस असं काही नाही. आता इथपर्यंत आलं ते मार्केट, इथपर्यंतच आलं. ठीक आहे. ते काही इथपर्यंत आलेलं नाही आहे. 70% 60% ते पूर्ण करायला येतं, ते 70-60%, 60-70% येतं ते पूर्ण करायला. आता इथं बघा, इथं खाली आलं. ठीक आहे. पण तुम्ही त्या पद्धतीने मग चेक करायचं मार्केटला. इथं कुठलाही असं प्रिज्युडाइज थॉट ठेवायचं नाही की इथून ते वरती म्हणजे इथपर्यंत जाईलच. ती ही लेवल त्याने टेस्ट केलेली आहे मागची, ही लेवल याची, या लेवल. ठीक आहे. त्यावरती कॅन्डल क्लोज नाही आहे. तर ही इंटरनल स्विंग्स बनवता या मेजर रेंजच्या आतमध्ये, म्हणजे इंटरनल रेंज आता ह्या बनणार या. मग ह्याच्या हे आता हे सपोर्ट लेवल आहे, ही आता ही रेजिस्टन्स बनली. मग आतमध्ये ही हे जे काय आता हे स्विंग जो बनला आहे
हा जो स्विंग 1ला आहे त्याची इक्लिब्रियम ह्या 2 लाईन आहेत. आता याच्यामध्ये 1.18 हे इक्लिब्रियमची मधली डिफरन्स आहे. हे पूर्ण 5.39 आहे. हे ही रेंज आत्ता सो अशा पद्धतीने आता ते बघायला मिळते आपल्याला मार्केट. ठीक आहे. अजून काय सांगता येईल? मेजर रेंज आणि इंटरनल रेंज हा बनतात. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स असं मार्केट खाली किंवा वर जाणार असं काय सब्जेक्ट नसतो. मार्केट खाली किंवा वरती जाणार असं सब्जेक्ट काय नसतं. आता मी एक मेसेज टाकला होता, मी तोच आता मी बघतो, मला आता विसरलो मी. ठीक आहे. आपण ज्या गोष्टीला रेंज बनतो आहोत ते जास्त किंवा कमी असतं कॅन्डलनुसार. ठीक आहे. त्यात परत मेजर आणि इंटरनल रेंज असतात हे सांगितलं. मेजर म्हणजे ज्या छोट्या रेंजला सामावून घेत असतात. म्हणजे ह्या ज्या मेजर आहेत, या मेजर रेंज ज्या आहेत त्या इंटरनल ह्या ज्या रेंजेस त्याला सामावून घेत आहेत, ह्या आतमध्येच आहेत ना त्याच्या. छोट्या रेंजमध्ये तुम्हाला पुढे मेजर रेंज सुरुवात जिथं झालं आणि लो जिथं मारलेलं असतात ते सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काम करतात सांगितलं. आता यात बाहेर जेव्हा ब्रेक करून पडतं, म्हणजे आता याच्यातनं हे लेवल ही ब्रेक करायला लागेल, ही लेवल ब्रेक करायला लागेल. ठीक आहे. यात ब्रेक करून पडतं तेव्हा अजून एक नवीन मेजर रेंज बनते नेहमी, आणि मग त्याच्या आत नवीन इंटरनल रेंज बनत असतात. म्हणजे जर याच्यावरती जेव्हा मार्केट जाईल परत तेव्हा ती मेजर रेंज बनवेल आणि परत अजून इंटरनल रेंज क्रिएट करतात. आता साहजिक आहे, एक मेजर बनले की ज्या साईडला मेजर आहे म्हणजेच खाली गेलेला मेजर आहे तर त्या उलट्या छोट्या इंटरनल रेंज बनत जिथं मेजर रेंज सुरुवात झाली तिथंपर्यंत ते जात असतं. म्हणजे आता जर समजा मी असं बोललो की हे इथून सुरुवात झाली मेजर रेंज, पण ह्या कॅन्डलनी इथं जे काही हायज आहेत त्याला ब्रेक केलेलं. ठीक आहे. ह्याला ब्रेक केलेलं. ठीक आहे. आणि ते इथपर्यंत मार्केट आलं, इथपर्यंत. काल आपण बोललो की इथून सुरुवात झाली, ही इंटरनल रेंज तयार झाली आणि ह्या लेवलला परत मार्केट आता टेस्ट केलं त्यांनी. बघा ह्या लेवलला पण केलं आहे. ठीक आहे. आणि इथं सपोर्ट ते घेते आत्ताच्या घडीला. ठीक आहे. मग ते इथपर्यंत येणार का नाही ते या लेवलच्या खाली कॅन्डल क्लोज झाली तर कळेल. अदरवाईज इथूनच सपोर्ट घेऊन ते वरती जाईल. ठीक आहे. सो आता हे बोललो आपण. आणि मग परत तिथं ते टेस्ट करतं हे सांगितलं. मार्केटमध्ये याशिवाय काहीही नसतं. बरोबर आहे. ठीक आहे. ॲक्च्युली रियालिटी हीच आहे की तुम्ही जेव्हा ट्रेड घेता तेव्हा ते उलटंच जातं. त्याचं हेच सिस्टीम कारणीभूत असते. म्हणजे तुम्ही कुठेही जर इथं समजा तुम्हाला असं वाटलं की खाली येतं मार्केट या ठिकाणी, तर साहजिकच ते आता तिथून सपोर्ट घेतलेला आहे या ठिकाणी आणि ते तुमचे उलटं जातं. तर समजा इथं तुम्ही घेतलं तर इथं रेजिस्टन्सला त्यांनी जर समजा कॅन्डल खाली क्लोज दिलं तर इथून तुम्हाला परत खाली येताना दिसतात आणि आतमध्ये इंटरनल रेंजमुळेच हे दिसतं, होत राहतं हे सारखं. ठीक आहे. ठीक आहे. हेच सिस्टीम का ठीक आहे. तुमचं बरोबर आणि चूक दोन्ही सिद्ध होत राहतं. साहजिकच आहे, वर आणि खाली दोन्ही साईडला ते जात राहतं. ठीक आहे. याच पॅटर्नमुळं हे हे महत्त्वाचं आहे. मेजर रेंज त्यासाठी आपल्याला कळली पाहिजे, महत्त्वाचं आहे. ते आपल्याला कलरवरून कळतंच. ह्या इंटरनल आहेत आणि ह्या आपल्या मेजर रेंज आहेत. ठीक आहे. ज्याच्या आतमध्ये ते कळतंच ना आपल्याला. हे आतमध्ये जर असेल तर याच्या आतमध्ये आहेत. ठीक आहे. तर बरोबर. ठीक आहे. ट्रॅप म्हणजे त्या अशामध्ये अनसर्टन वागल्यामुळे माणसाची मानसिकता अनस्टेबल होत जाते. त्याला सुधारत नाही. तो नेहमी कंट्रोलच्या मागे धावत राहणार. साहजिकच आहे. त्याला कळणारच नाही ते काय करा. आता ते रेजिस्टन्स लागला बघा इथं याच लेवलला. बरोबर. ठीक आहे. मी आता हे वाचताना ते होतं आहे तुमच्यासमोरच. त्याचमुळे या पॅटर्नचे बळी मोठे ट्रेडरसुद्धा ट्रॅप होतात. हे समजणारच नाही, कारण की त्याला मेजर करण्यासाठी त्याला असं काही ही एकच कॅन्डल असते आणि इथं कुठंपर्यंत तो येत असतो. रेजिस्टन्स लागला, हे सपोर्ट लागला, हे बेसिक कोणी सांगेल. पण मेजर रेंज ही आहे हे त्याच्या लक्षात येणार नाही सेटअप असल्याशिवाय. आता इथं रेजिस्टन्स लागला बघा, परत इथं वर जाणं असं वाटलं की ते खाली येतं. ठीक आहे. मोठे ट्रेडर सुद्धा ट्रॅप होतं. या ट्रॅपला आतले स्विंग्स जबाबदार असतात. आता ते मी बोललो की स्विंग्स म्हणजे हे स्विंग्स जबाबदार असतात, हे आणि हे. ठीक आहे. हे पण त्याला धड एक रेषेत गेलं तर ट्रेंड तरी म्हणता येऊ शकेल, पण फोर्समध्ये आपल्याला त्या स्विंगच्या स्टेप्सला जिथे इंटरनल रेंज बनवतात रेजिस्टन्स घेत ते जातं वर किंवा खाली. आता हे साहजिकच आहे, जेव्हा वरती कॅन्डल ह्याच्या वरती कॅन्डल क्लोज होईल
त्यावेळेस ते अशाच पद्धतीने डायरेक्शनल वेव्हमध्ये वरती जातं. मग त्याला ट्रेंड म्हणावं लागतं बळच. म्हणजे वरती आता हे बघा, हे वरती गेलं आहे, पण हे कळणारच नाही ना, इथं आल्यावरती ते वरती उडवलं आहे त्यांनी. ठीक आहे, हे कधीच कळणार नाही हे का इथून उडवलं आहे. तर कारण बाबा इथून तो त्यांनी सुरुवात झाली ही मेजर रेंजला. ठीक आहे, जिथे इंटरनेट घेते वर ट्रेंड, अशा भागात ट्रेंड हा सुद्धा मानसिकता अप डाऊन रिअल लाईव्हमध्ये होत राहतं. कारण मार्केट स्विंगसुद्धा वेव्हमध्ये वर खाली जात राहतात. हे खूप अवघड स्थिती मानसिकतासाठी. बरोबर आहे. यात डायरेक्शनल वेव्ह प्रेडिक्ट करायला जाणे तर त्याहून जास्त मूर्खपणा ठरतो. प्रेडिक्शनमध्ये अजिबात जाऊ नये. जे देतं जे दिसतं त्यालाच खरं का म्हणावं ते समजेल. हे चार्टचं वागणं एकंदरीत समजल्याशिवाय पुढे काय करावं ते कधीही सुधारणार नाही. स्ट्रॅटेजी एक्सेट्रा तर या सर्व वागण्याला बांधण्याचा प्रयत्न असतो. साहजिकच आहे, एखादी स्ट्रॅटेजी जर तुम्ही ह्याला करायला गेला तर काय म्हणजे तुम्ही शक्यता म्हणजे ते फेल होण्याचाच मॅक्झिमम असतात साईडवेजला. ठीक आहे, साईडवेज म्हणजे इंटरनल रेंजमध्ये ते फेलच होतात. ठीक आहे, त्याचमुळे कोणतीही स्ट्रॅटेजी 100% नसते. ती 30 to 60 दरम्यान मॅक्स असू शकते. बनवणे ठरलं तर पहिलं प्लॅन म्हणजेच वागणं चार्टचं पहिलं समजलं पाहिजेच. म्हणून आपण काय म्हणतो आहे की हे सगळं ठीक आहे, स्ट्रॅटेजीने हे सगळं करा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही, एखादी स्ट्रॅटेजी असू शकते चांगली. ठीक आहे, त्याच्यासाठी हे जे असं चालतं मेजर मग इंटरनल हे जे चालतं ना, हे फक्त तुम्हाला चाल समजली पाहिजे, दॅट्स इट. म्हणजे इथं आल्यावरती मला असं वाटलं नाही पाहिजे, जोपर्यंत कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत एक्झिट घेऊशी वाटली नाही पाहिजे मला. ठीक आहे, आता 15 ते 20 हे 5 पॉईंट खाली वरती करते आत्ता इथं. तर साहजिकच आहे, वरती जोपर्यंत कॅन्डल इथं क्लोज होत नाही तोपर्यंत त्याला काहीच अर्थ नाही आहे. नुसतंच हे वर जाऊन असं खाली येण्याला अर्थ नाही आहे. वरती कॅन्डल क्लोज झाली तरच ते ट्रेंड पकडेल आणि ही जी मेजर रेंज आहे ती ब्रेक करून वरती जायला अजून. ठीक आहे, सो हे जे काय चालतं मेजर इंटरनल स्विंग्स, मग आपण ह्याला रेंज म्हणतो, मग हा स्विंग लो बनतो, मग वरती ही एक रेंज बनली, मग हा स्विंग हाय बनतो. ठीक आहे, हे जे काय आपण म्हणतो ना, हे सगळं समजलं पाहिजे तुम्हाला. हे समजलं तरच तुम्हाला कळतं. मग ते परत समजा इथून सुरुवात झाली आहे तर परत ते इथपर्यंत येतंच. ठीक आहे, मग इथून सुरुवात हे इथपर्यंत झाले ते परत ते इथपर्यंत येतंच. मग परत ते कंप्लीट करतं, मग ही मेजर रेंजला परत नवीन ब्रेक करतं, परत इथं सपोर्ट बनवलेत त्याने. हे जे काय ना, हे जेव्हा दिसायला लागतं, हे जेव्हा दिसायला लागतं, आता उदाहरणार्थ बघा इथं बरोबर वरती कॅन्डल क्लोज ही झालेली आहे. ठीक आहे, वरती कॅन्डल क्लोज झालेली आहे. स्वतः इथं तुम्हाला बघा इथं रेड कॅन्डल दिसते. आता बघूया काय होतं ते, बघू तुम्हीच बघा. त्याला रिजेक्शन खालून कसं येतं बघा. हे जर समजलं, हे जर तुम्हाला दिसलं तर तुम्ही अजिबात पॅनिकमध्ये जाणार नाही आहे. रेड कॅन्डल दिसली म्हणून किंवा ग्रीन कॅन्डल दिसली म्हणून तुमच्या विरुद्ध फरक नाही पडत. तुम्हाला हे सगळं कळलं पाहिजे, लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला हे कळलं पाहिजे, तरच तुम्ही एखादा ट्रेड होल्ड करू शकता. एंट्रीपेक्षा किंवा एक्झिटपेक्षाही मी पुढं जर कुठली गोष्टीला मानतो तर ती गोष्ट आहे म्हणजे होल्ड करता येणं. एखादा ट्रेड होल्ड करता येणं. एक वेळेस एंट्री तुम्ही परफेक्ट घेऊ शकता, एक्झिटसुद्धा परफेक्ट मारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण तुम्हाला एखादा ट्रेड होल्ड करता येणं सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे होल्ड करता येणं. होल्ड कधी करता येतो, जर तुम्हाला हा चार्ट समजला तरच तुम्हाला एखादा ट्रेड होल्ड करता येतो, लक्षात घ्या. अदरवाईज तुम्हाला कुठलाही ट्रेड होल्ड करता येणं शक्य नाही. तुम्हाला फक्त त्या स्ट्रॅटेजीमुळं तुम्हाला एंट्री परफेक्ट मिळेल, एक्झिट पण परफेक्ट मिळेल, पण ते एक्झिटपर्यंत जायला जे लागतं सर्वात महत्त्वाचं पार्ट म्हणजे चार्टचं मुवमेंट, चार्टची पद्धत चालण्याची, ते जे काय आहे ते चार्ट समजल्याशिवाय होल्डच करता येणार नाही. मग एक्झिट जरी परफेक्ट तुमचं हितं असेल तरी ज्या पद्धतीने आत्ता ते मार्केट वागते त्याच्यामध्ये तुमची मानसिकता हलवून टाकणार आहे. हेच मी लिहिलं त्या छोट्याशा लेखामध्ये. ठीक आहे, की हे मानसिकता पूर्ण हलवून टाकतं, तुम्ही इथं थांबूच शकणार नाही आहे. मग ते होल्ड कधी करता येतं तर तुम्हाला हे जर समजलं, चार्ट समजला की ठीक आहे थोडंसं खाली आलं आहे, ठीक आहे इथं थोडंसं खाली आलं आहे, परत वरती गेलं, परत खाली आलं, परत वरती गेलं, परत खाली आलं, हे जे काय आहे ना तुम्हाला होल्ड करण्याची पॉवर देतं. होल्ड करण्यासाठी तुम्हाला चार्ट खूप चांगल्या पद्धतीने हा समजला पाहिजे की हे कुठून परत रिटर्न जाते, कुठून परत रिटर्न येते, लक्षात येते का. आणि याच गोष्टीसाठी सेटअप महत्त्वाचा आहे. सेटअप जर परफेक्ट असेल तर कुठलीही स्ट्रॅटेजी परफेक्ट वर्क करू शकते तुमची.
जर सेटअपमध्येच फ्लॉज असतील तुमच्या किंवा प्रॉब्लेम्स असतील तुमच्या ह्या सेटअपमध्येच, ठीक आहे, तुम्हाला कळत नसेल कुठून काय करता येते, ठीक आहे, तर तुमची कुठलीही स्ट्रॅटेजी काही कामाची नाही आहे. ती कितीही बेस्ट असू देत, पण सेटअपच जर समजत नसेल, म्हणजेच चार्ट समजत नसेल, तर ती स्ट्रॅटेजी काही कामाची नाही आहे. मग याच्यासाठी सर्वात पहिलं काय आहे, तर मास्टर तुम्हाला सेटअपमध्ये व्हावं लागतं. म्हणजेच तुम्हाला चार्ट समजून घेण्यात मास्टर व्हावं लागतं. याच्यात बरोबर मी म्हणतो म्हणून खाली किंवा मी म्हणतो म्हणून वरती असं काही त्याला अर्थ नाही आहे. कुठल्याही लेवलच्या वरती कॅन्डल क्लोज ना झाल्याशिवाय आपण काही विचार करू शकत नाही. हे जो काय पार्ट आहे ना, तो तुम्हाला सेटअप सांगतो. आणि मी तर म्हणतो चला आपणही चुकत असेल, पण महत्त्वाचा पार्ट काय आहे, आपल्याला वेळेच्या आधी कळणं की याच्या खाली कॅन्डल क्लोज झाली किंवा वरती कॅन्डल क्लोज झाली पुढची, ठीक आहे, एक्झिट मार, जास्त थांबायची गरज नाही आहे तिथं. हेच वेळेच्या आधी कळलं पाहिजे, ठीक आहे. आपण चुकलो जरी किंवा आपण एंट्री मारली तर आपल्याला अशी एक लेवल काढायची की ज्याच्या खाली कॅन्डल क्लोज झाली किंवा वरती कॅन्डल क्लोज झाली, उलटा जर असेल तर, ठीक आहे, तर तुम्हाला एक्झिट मारायचीच आहे. अशी लेवल जर आधीच तुम्ही एंट्रीच्या आधी काढून ठेवली तर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट जमू शकते नीट, ठीक आहे. आणि तुम्ही मग मोठे प्रॉफिट बुक करू शकता, स्कॅल्पिंग पण करू शकता किंवा लॉंग पण करू शकता. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे चार्ट समजणं. चार्ट समजल्याशिवाय तुमच्या स्ट्रॅटेजीला काही किंमत नाही. आणि चार्ट समजतो तो फक्त सेटअप तुम्हाला दृष्टिकोन देतो. सेटअप तुम्हाला बाय सेल किंवा वरती जाणार खालती जाणार हे नाही आहे. ते मुवमेंट कसं करते चार्ट हे शिकवत असतो, समजून सांगत असतो. आणि तुम्हाला ते वाचण्यासाठी पहिल्यांदा तो आपला सेटअप जर बोललं तर 3 ते 6 महिने लागतात. पहिलं सेटअपशी अलाईन होणं, हे सेटअप काय आहे ते समजायला 3 ते 6 महिने जातात अक्षरशः. मग ते मॅच झाल्यानंतर चार्ट समजायला लागतो आणि पुढं मग 6 महिन्यात तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बनवा. ती बॅक टेस्टिंग तुम्ही करा. आता ते मी सांगत नाही स्ट्रॅटेजी कशी बनवायची आणि काय, तो माझा पार्ट नाही आहे, ठीक आहे. तुम्ही तुमचं बघा. तुम्हाला जे ऑब्झर्वेशन्स येतात ना जे तुमच्याकडं, की मार्केट कॅन्डल क्लोजिंग महत्त्वाचं असतं, ठीक आहे, किंवा हे रेंजमध्ये असं चालतं, मग वरती ओके, मग इथून असं वरती गेलं, मग इथून खाली आलं, जे काय असेल ते, ठीक आहे, इथपर्यंत मार्केट आलं, ठीक आहे, जिथून सुरुवात, हे जे काय आहे हे जर समजलं तुम्हाला तरच तुम्हाला ती स्ट्रॅटेजी बनवू शकाल आणि ती त्या लेवलला मग ॲक्युरेट असू शकते, लक्षात घ्या. सो याच्यासाठी सेटअप लय महत्त्वाचं आहे. विदाऊट सेटअप तुम्हाला काही, आता जर तुम्हाला कळलं इथं तर या ठिकाणी तुम्हाला हे कॅन्डल क्लोजिंग हे खूप अवघड जाणार आहे. विदाऊट सेटअप तर शक्यच नाही आहे. खूप चांगली प्रॅक्टिस, एखाद दुसरा ट्रेड तुम्ही बरोबर आणू शकता मोठ्या टाईम फ्रेमवरती, कारण की तिथं तुम्हाला हा केऑस नसतो. पण सुरुवात जर असेल तुमची, तुम्ही स्कॅल्पर असाल, ठीक आहे, साहजिकच आहे, स्कॅल्पर हा मोठा ट्रेडर पण असू शकतो, ठीक आहे. तुम्ही जर असाल तर साहजिकच आहे की तुम्हाला इथं खूप अवघड जाणार आहे. हे मी सेटअप बंद केलं तर तुम्हाला सुधारणार पण नाही इथं काय झालं ते, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे बघितलं असेल, हे आता वरून इथं परत तिथंच का आलं ते, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला तो सेटअप गरजेचा आहे. विदाऊट सेटअप तुम्हाला अक्षरशः चार्ट आंधळाच होऊन जातो. आपल्याला काही समजत नाही नक्की आपण कुठे आत्ता काय ते. या लेवलच्या वरती नाही कॅन्डल क्लोज, ठीक आहे, ह्या लेवलच्या खाली जर कॅन्डल क्लोज झाली तर परत अजून एक मुवमेंट येईल इथपर्यंत, मग हे महत्त्वाच्या नंतर मग हे महत्त्वाचं, मग हे महत्त्वाचं, अशा पद्धतीने ही महत्त्वाचं, ठीक आहे. अशा पद्धतीने ते मुवमेंट करतं. किंवा ह्या वरतीच कॅन्डल क्लोज झालं तर वरती जाताना हे महत्त्वाचं, असं पद्धतीने लोज, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला तो चार्ट समजून घ्यायचा. ह्याला वेळ लागतो. ट्रेडिंग तुम्ही जर ह्याच्यावरून करत असाल लगेचच विदाऊट समजता तर शक्यच नाही आहे. म्हणजे तुम्हाला खूपच ते मग लॉस प्रॉफिट ह्या दोन्ही गोष्टी बघाव्या लागतील की जे योग्य नाही आहे. आपण बाय सेल इंडिकेटर देत नाही, आपण फक्त एक चार्ट समजण्याचा पार्ट समजून देतो. आपण एक सेटअप आहे फक्त, याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे, ठीक आहे. सेटअप देतो आहे आणि त्याची प्रॅक्टिस केल्याशिवाय पुढं जाता येत नाही. म्हणजे चार्ट समजल्याशिवाय पुढं जात नाही, हा एक बेसिक फंडा आहे. चार्ट समजा, पुढचं सगळं काही समजतं की ते कुठं रेजिस्टन्स घेतं, कुठं सपोर्ट घेतं, मग ते रिॲक्शन टेस्ट कुठल्या लेवल्सला होतं हे समजलं पाहिजे ना. मी कुठे एंट्री करू हे अशा पद्धत कंप्लीट रॉंग आहे. एंट्री करू म्हणलं की तुम्ही सर्वात पहिलं काय शोधायचं आहे,
सपोर्ट शोधायचं आहे किंवा रेजिस्टन्स शोधायचं आहे. ठीक आहे. एक्झिट म्हटलं तर काय तुम्ही शोधायचं आहे की बाबा स्विंग हाय स्विंग लो जवळ कुठला आला आहे तुम्ही, म्हणजेच रेजिस्टन्स सपोर्टच आलं परत. ठीक आहे. मग त्या ठिकाणी सप्लाय डिमांड असू शकतं जर लॉंग करत असाल तर. खाली घेत आहे तर तुम्ही सप्लायपर्यंत तुम्ही होल्ड करू शकता, वरती घेतलं आहे तर तुम्ही डिमांडपर्यंत होल्ड करू शकता एक्झिटसाठी. ओव्हरऑल मी सांगितलं हे काही स्ट्रॅटेजी नाही आहे, पण एक ओव्हरऑल सांगितलं की हा चार्ट समजण्याचा पद्धत आहे आणि बेसिक सपोर्ट रेजिस्टन्सची स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही पुढे जाऊ शकता. दरवेळेस स्ट्रॅटेजी बनवलीच पाहिजे असं कुठलाही हट्ट नसला पाहिजे. तुम्हाला याच्यावरूनही खूप काही समजू शकतं. सर्वात महत्त्वाचं आपल्या सेटमध्ये होल्ड करण्याची पॉवर आहे, ती होल्ड करता येतं आपल्याला कळतं. जर बरोबर असेल ना तुम्ही तर कुठं कॅन्डल क्लोज होत आहेत हे सगळं लाईव्हमध्ये बघून तुम्ही ते जज करत पुढे जाऊ शकता. ठीक आहे. डन. ओके. थँक्यू.